तू खोटं बोलतेस असं माझं म्हणणंच नाहीये, पण अंशुमन कशावर खरं बोलत नसेल? तो का खोटं बोलत असेल? कारण का पुरावा दोघांकडेही नाहीये ना. पुरावा जर दोघांकडेही नसेल तर आम्ही विश्वास कोणावर ठेवायचा? काकू, विश्वास आपल्या माणसांवरती ठेवायचा असतो आणि यांना कळतच नाही आपलं कोण परक कोण. आता या मुलीनी एकदा त्यांना तोंडावर पाडून झालंय तरी पुन्हा तिच्यावरतीच विश्वास ठेवतायत आणि येऊन अंशुमनवरती वाटेल ते आरोप करतायत. स्वानंदी, खरं खरं सांग प्लीज, अंशुमनवर कसला राग आहे तुझा? म्हणजे त्यांनी असं काही केलंय का? तुला काही उलट बोललंय का? तुला ऑफेंड होईल एखादी गोष्ट असं काही त्यांनी केलंय का? तू स्पष्टपणे सांग, का तू असा म्हणजे का वागतेस असं तू त्याच्याशी? काकू, मी ह्यातलं काहीच माझ्या स्वतःच्या फायद्यासाठी नाही करत आहे. नाही, वाटतंय तसंच ना. म्हणजे नाही, मी तसं म्हणत नाहीये, पण घरी आल्यापासून तू अंशुमनवर असं करतेस. अगं तुझी आई पण तसं वागते ना माझ्या अधिराशी. काल मी पार्टीला गेले होते अधिराच्या. अधिराला वाटेल ते बोलत होत्या त्या, वाटेल ते. खूप म्हणजे मला ऐकवत नव्हतं. तिच्या मैत्रिणींचा इन्सल्ट केला. पण मी काही बोलले का? मी उलट अधिरालाच सांगितलं ना तडजोड करायची असते म्हणून. आता ते लग्नातलं तर केवढं मोठं, इट वॉज अ ब्लंडर. यांच्याकडे अशी एक वस्तू आहे जी आमची आहे. सांगा आता या सगळ्यांना. या बांगड्या राजवाड्यांच्या आहेत. या आल्या होत्या आमच्याकडे गहाण ठेवायला. मी त्या ठेवून घेतल्या आणि मग त्यांना पैसे दिले त्या बदल्यात. पण त्याचा विषय मी कधी काढलाय नाही ना. आम्ही कोणीतरी काढतो का त्याचा विषय? मम्मा, अगं काय बोलतेस तू? आणि यात नंदुताईची काय चूक आहे? नाही, तू बोलतेस ते बरोबर आहे. हा तुझ्या मनाचा मोठेपण आहे. पण बघतेस ना काय काय चाललंय ते. अंशुमनवर कसले घाणेरडे गलिच्छ आरोप होत आहेत ते. कधी कधी ना माझ्या मनात असं येतं ना, हे सगळं बघायला मी का जिवंत आहे? काकू, तुमच्यात थोडी जरी डिसेन्सी असेल ना तरी मला असं वाटतं तुम्ही आत्ताच्या आत्ता काकूची माफी मागितली पाहिजे. नाही नाही नाही. मिस्टर राजवाडे, यावेळी मी माफी मागणार नाहीये. आत्ताही तुम्हाला तुमचा इगो महत्वाचा आहे. इगोचा प्रश्नच नाहीये इथे. तुम्हाला वाटत नसलं तरी मला माहितीये मी खरं बोलतेय आणि मी सत्याच्या बाजूने उभी आहे. आत्ता जर मी माफी मागितली ना तर माझे विचार, माझी तत्व या सगळ्याशी प्रतारणा करीन मी. त्यामुळे ह्यावेळी मी माफी नाही मागणार. दरवेळेस मी तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि दरवेळेस तुम्ही मला पश्चाताप करायला भाग पाडता. पण आज नाही, कारण आज प्रश्न माझ्या कुटुंबाच्या मानाचा आहे. काकू, समर उठ. आय एम सॉरी काकू, आय एम रिअली व्हेरी सॉरी. नाही काकू, नाही. माझ्या बायकोच्या वतीने मी तुझी माफी मागतो. त्यांच्यामुळे तुला जो काही त्रास झाला असेल, जो काही मनस्ताप झाला असेल, त्याच्यासाठी तू मला माफ कर काकू. उठ आधी तू का माफी मागतोयस? तुझी यात काहीच चूक नाहीये. पण जबाबदारी माझीच आहे ना काकू. मी ज्यांच्याशी लग्न केलं त्यांच्यामुळे तुला हा त्रास झालाय. पण मी तुला वचन देतो, यानंतर तुला पुन्हा कधीही त्रास होणार नाही.
हे सगळं काय होऊन बसलंय? स्वानंदी, हे असं सगळं करायला तुला आजचाच दिवस मिळाला का? आजी अहो तसं नाही, मी फक्त I need some air. स्वानंदी, काय बरोबर आहे काय चूक आहे हे मला नाही माहित. फक्त एवढंच सांगते आता, माझी अधिरा तुमच्या घरात राहू शकत नाही आणि त्यामुळे तू इथं राहू शकत नाहीस. तू तुझ्या आई वडिलांशी बोलून घे. आपण बोलूया का जरा? राजवाडे थांबा ना, ऐका, मला खरंच महत्वाचं बोलायचंय. मी तुम्हाला आता ना शेवटचा हात जोडून सांगतो, माझ्या कुटुंबाच्या बाबतीत तुम्ही कुठलीही ढवळाढवळ आता करू नका. आज जे झालंय ना ते खूप वाईट झालंय. आजपर्यंत जाऊ दे म्हणून मी प्रत्येक वेळेस सोडून दिलं, पण आता नाही. आता तुमच्या बाबतीतला माझा पेशन्स खरंच संपलाय. हो, पण माझं फक्त एकदा ऐकून. तुम्ही मला काहीही सांगायला जाऊ नका प्लीज. कुठल्या भाषेत तुम्हाला सांगू म्हणजे तुम्हाला कळेल? तुम्ही मला काही सांगू नका, मला तुमचं काही ऐकायचं नाहीये. आणि याआधी मी सांगितलं होतं तुम्हाला, मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, आपल्यातलं नातं नवरा बायकोचं नाही. मी, माझं कुटुंबीय आणि तुम्ही यांच्यातला एकमेव धागा म्हणजे अधिरा. तिच्यासाठी हा सगळा व्यवहार आहे. असं वाटलं होतं की ही तडजोड केल्यानंतर तरी ती सुखी होईल, पण ती सुखी नाही. ती आज घरी परत निघून आली. काहीतरी तुमच्या घरी गोंधळ झालाय एवढं नक्की, कारण दुःखी आहे माझी बहीण. तिच्या सुखासाठी मी वाटेल ते करूच शकतो, करीनच. पण एक तुम्हाला सांगतो, नीट ऐका. ज्या क्षणी तिचं सुख संपेल त्या क्षणी हा व्यवहार संपेल. तेव्हा मी काय विचार केला होता आणि काय होऊन बसलंय? अंशुमन राजवाड्यांना फसवतोय, पण मग कळत का नाहीये त्यांना? पर माझं तर ऐकायचंच नाहीये. मी कितीही ओरडून ओरडून सांगितलं तरी त्यांचा माझ्यावर विश्वास बसत नाहीये. माझ्या डोळ्यांसमोर त्यांना फसवलं जात आहे ना, ह्याचा बाकी खूप त्रास होतोय मला. देवा, का कसली परीक्षा बघतोयस? माझ्या कुठल्याच प्रयत्नांना यश का नाही येते? बरं, माझा हेतू चांगला आहे हे तर कळतंय ना रे तुला. मग कर ना मला मदत. मला राजवाड्यांसमोर सत्य आणता येऊ दे.